या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दीक्षित अरुणराव वानखडे यांना आज हे नियुक्तीपत्र देऊन यांनी आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे 4-5 दिवसापासून हे यांचं समाप्त व्हावं यासाठी सर्व ग्रामपंचायतचे आपले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मॅडम तसेच BDO, तहसीलदार साहेब या सर्वांनी प्रयत्न केला आणि आज हे नियुक्तीपत्र दीक्षित अरुणराव वानखडे, राहणार जामगाव, तालुका वरुड, जिल्हा अमरावती यांना मी माझ्या हस्ते देत आहे। पण त्यांना विनंती करतो की त्यांनी हे आमरण उपोषण आज हे सोडावं। 15 ऑगस्टपासून दीक्षित अरुणराव वानखडे हा उपोषणावर बसला होता। जामगाव खडकातील इथले युवक आहेत। नेमका आज त्याचं उपोषण माननीय आमदार उमेश जेवालकर यांच्या हस्ते सोडण्यात आलं। आज आपल्यासोबत दीक्षित याची प्रतिक्रिया जाणून दीक्षित भाऊ, आज तुमचं उपोषण सुटलं, काय सांगू शकाल? उपोषण सुटले खूप चांगले आहे आणि आमदार साहेबांनी मला जो न्याय मिळवून दिला, जे काल बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि माझ्या सोबतचे परिवाराचे आणि माझ्या गावातल्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि मित्रपरिवार यांनी खूप सहकार्य केलं। आपण पाहू शकता गेल्या 5 दिवसापासून दीक्षित अरुणराव वानखडे हा युवक उपोषणाला बसला होता, परंतु त्या युवकाच्या तब्येतीत कुठलं बिघाड होऊ नये याकरता आज आदरणीय आमदार उमेश जेवालकर यांनी पुढाकार घेतला। गेल्या 2 दिवसापासून ते सतत संपर्कात होते आणि आज त्यांनी या युवकाचं उपोषण सोडलं। सर, मोठ्या प्रमाणात सर एक यश प्राप्त झालं की आज दीक्षितचं उपोषण आपण सोडलं। सर, त्याची प्रकृती बिघडली नाही पाहिजे। आपण गेल्या 24 तासापासून त्याच्या संपर्कात होते, काय सांगू शकाल सर? दीक्षितच बरोबर आहे की आजचा त्याचा उपोषणाचा 6वा दिवस होता आणि दीक्षितची प्रकृती ही जास्त प्रमाणामध्ये खालावत होती आणि या सर्व बाबीचा विचार करून आणि आम्ही त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं। तहसीलदार साहेब, BDO साहेब, सरपंचताई आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी एकमतानं निर्णय घेतला आणि दीक्षितला कामावर रुजू करण्याचा हा जो निर्णय आज घेण्यात आला, यासाठी मी खूप खूप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना आणि सरपंचताईंना धन्यवाद देतो आणि या पुढाकार घेऊन ज्यांनी हे उपोषण सुटलं पाहिजे या भावनेनं काम केलं त्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो। आणि आज किंवा उद्या याची आरोग्य तपासणी वगैरे दीक्षितांची चांगल्या पद्धतीनं आटोपली पाहिजे आणि लवकरच ते कामावर आपल्या रुजू होतील। त्यांना नियुक्तीपत्रसुद्धा आता आम्ही दिलेलं आहे आणि निश्चितच हे एक समाधानाची बाब आहे। काय युवकांच्या प्रकृतीत बिघाड होऊ नये याकरता आदरणीय आमदार मोदयांनी पुढाकार घेतला। आपल्यासोबत जामगाव खडकाचे सरपंच मॅडम आहे, काय सांगू शकाल? तर आज उपोषण सुटलं, काय सांगू शकाल? ते उपोषण सुटलं याबद्दल मला खूप आनंद आहे, परंतु एक मी बी आई आहे, ह्या नात्याने मी त्या आईचा विचार केला की बा नाही बा, या मुलाची प्रकृती जास्त बिघडत आहे, त्यामुळे मी म्हटलं की माझ्या सदस्यांना सह्यान देऊन द्या ना, आपण त्याचं उपोषण तोडू टाकू। तर आपलं BDO साहेब आहे, सर काय सांगू शकाल? गेल्या 6 दिवसापासून इथं उपोषण सुरू होतं, काय सांगू शकाल? हा ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी मिळून ठेवलेला अधिकार होता आणि त्या अधिकाराचा वापर करून योग्य वापर केला आणि त्याला नियुक्तीपत्र दिलं। त्याच्यामध्ये सर्वांचं त्यांचंही यश आहे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं आमदार साहेबाचं आहे, तहसीलदार साहेब आले आणि सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्याला नियुक्तीपत्र दिलं। याच्याबद्दल सर्वांचं समाधान झालं। आज तो तपासणी करून तो उद्या परवा 1-2 दिवसात रुजू होईल एवढी मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आपल्यासोबत कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आहेत। प्रत्येक कुठल्याही नागरिकांच्या समस्येकरता पुढाकार घेऊन प्रत्येक समस्येला निराकरण करून देत असतात। आमदार मोदी, तहसीलदार साहेब असो, सर काय सांगू शकाल? आज उपोषण सुटलं, काय सांगू शकाल? सर्वात पहिले तर दीक्षितचे मी फार अभिनंदन करतो। आज त्याला नियुक्तीपत्र भेटलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या काळासाठी त्याला माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा देतो। आणि या उपोषण केल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या आहे मी 5-6 दिवस पाहत आहे, त्याच्यामध्ये आपले आदरणीय आमदार सतत आढावा घेत होते, याला येऊन भेट देत होते, त्यानंतर BDO साहेबही होते आणि आज आमदार साहेबांच्याच मध्यस्थीने सरपंच मॅडम आहेत, त्यांचे सर्व सदस्य आहेत, सर्वांच्या सामंजस्याने एक त्यांनी ठराव घेऊन पहिला ठराव रद्द करून आज नवीन ठराव घेतलेला आहे त्याला नियुक्तीचा आणि त्याला आदेशपत्र दिलेलं आहे। तर सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा मी दीक्षितचे अभिनंदन करतो। धन्यवाद। दीक्षित अरुणराव वानखडे हा युवक गेल्या 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसला होता। आज उपोषण 6वा दिवस आहेत। आदरणीय उमेश जेवालकर यांनी पुढाकार घेतला। सोबतच तहसीलदार साहेब असो की BDO साहेब
असो किंवा जामगाव खडकेच्या सरपंच मॅडम यांनी पुढाकार घेऊन एक चर्चा केली आणि दीक्षितचा जो काही विषय होता त्या विषयाला सर्वांनी संमती दिली आणि या दीक्षितचं उपोषण सोडण्यात आलं आणि दीक्षितच्या न्याय मिळाला असं तो बोलत आहेत. पाहत राहा कॅमेरा निको बावनीचा प्रवीण सारखं चोळामणी स्फोट.